माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत। साहेब, आज देखत जवळपास 2,22,00,000 महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकतो। बिना पैसे लिए भरे थे, उनका बहुत बहुत शुक्रिया। थोडेसे तुम्ही हे दाखवल का? मेसेज आहे सो तिथे दाखवा कॅमेरामध्ये। आपण पाहतोय हा मेसेज आहे आणि या ठिकाणी 3,000 रुपये जे आहे ते त्यांच्या अकाउंटला जमा झालेले पाहायला मिळत आहे। लाडक्या बहिणींची अखेर मोठी प्रतीक्षा संपली। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारजी साहेब व एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून लाडक्या बहिणींना खूप मोठा दिलासा मिळणार आहे। चांगली खुशखबर आज 12 जिल्ह्यात पहिला टप्पा पाहायला मिळणार असून या 12 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे। सलग आजपासून 3 दिवसीय मोठ्या प्रमाणात वाटप केले जाणार असून 3 दिवसामध्ये जे आहे ती 36 जिल्हे होणार आहेत व आज जर विचार केला तर आज 12 जिल्ह्यात पहिला टप्पा येणार असून चांगलीच खुशखबर लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तुमच्या जिल्ह्याची देखील अपडेट पाहायला मिळेल। तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। त्या जिल्ह्यांची नावे मी वाचून दाखवणार आहे व काही जिल्ह्यामध्ये जास्त रक्कम सरकार देण्याचा निर्णय घेत आहे, कारण आता नवीन वर्ष गुढीपाडवा येत असल्यामुळे मोठी खुशखबर लाडक्या बहिणींना मिळणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सर्व योजनांचा लाभ तर मिळेलच, मात्र आता एप्रिल महिन्याचा हप्ता सर्वात अगोदर तुमच्या खात्यामध्ये आता जमा होईल। त्यासाठी काय करायचे आहे ते देखील सांगितले जाणार आहे। फक्त 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जिल्ह्यांची नावे मी सांगणार आहे। तसेच चॅनलला बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राइब केलेले दिसत नाहीये, चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। जे चॅनलला सबस्क्राइब करतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे अपडेट सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर इकडे बघू शकता आता 3,000 रुपयांनंतर महिलांना मोठी खुशखबर। 2,100 रुपये प्लस 800 रुपये बहिणींच्या बँक खात्यात। होय, आता 3,000 रुपयांनंतर 2,100 रुपये येणार आहेत तुमच्या खात्यात। 3,000 रुपये तर आलेच असतील। बऱ्याच लाडक्या बहिणींनी कळवलं की आमच्या खात्यात 3,000 रुपये आलेत। यामध्ये जर विचार केला तर नांदेड, लातूर, धाराशिव, बीड तसेच हिंगोली, बुलढाणा, अमरावती, नाशिक, जळगाव, धुळे, अकोला, बुलढाणा तसेच विदर्भातील नागपूर असेल, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, पश्चिम महाराष्ट्राकडे पुणे, अहिल्यादेवी नगर, कोकणाकडे रत्नागिरी, मुंबई, ठाणे या जिल्ह्यामध्ये 3,000 रुपये पोहोचलेले आहेत। ज्या जिल्ह्यात अजून आले नसेल त्या जिल्ह्यातील महिलांच्या खात्यात 3,000 रुपये येणार आहेत। मात्र आता एप्रिलचा हप्ता ठरलेला असून आता किती मिनिटांनी वाटप होणार आहे, तसेच 2,100 रुपये हे देण्याचा निर्णय पाहायला मिळत असून प्लस 800 रुपये म्हणजे त्यासोबत 830 रुपये हे लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर योजना म्हणजे अन्नपूर्णा योजनेचे मिळणार आहेत। होय, आता अन्नपूर्णा योजनेचा लाभ तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला देखील गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता मिळणार आहे। ज्यांना लाभ मिळत नव्हता त्यांना देखील सरकार आता लाभ देणार आहे। सर्व नियम रद्द असून सरसकट बहिणींना आता लाभ मिळणार आहे। होय, त्यासाठी फक्त आता 24 तासाच्या आत एक काम करायचं आहे। इकडे बघू शकता 24 तासाच्या आत एक काम केल्यानंतर गॅस सिलेंडरचे देखील पैसे तुम्हाला मिळून जातील। काळजी नसावी। फक्त ते कोणते काम आहे या व्हिडिओमध्ये मी पुढे सांगितले आहे, त्याकरिता लक्ष देऊन 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का, हो किंवा नाही, कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे। व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर इकडे बघा आता सरकारने निर्णय घेतलेल्यानुसार आता 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यात वाटप केले जाणार आहे। तर आता काही जिल्ह्यामध्ये विचार केला तर आज 12 जिल्ह्यात सर्वात अगोदर पैसे हे पाहायला मिळणार असून लाडक्या बहिणींसाठी धडाकेबाज निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच आदित्यताई तटकरे यांच्याकडून झालेला आहे। थेट दिलासा लाडक्या बहिणींना देण्याचं काम आता सरकारने केलेलं आहे व त्यातली त्यात काही महिलांसाठी खुशखबर म्हणजे आता यामध्ये 12 जिल्ह्यांची नावे आलेली असून त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत पाहायला गेलं तर पहिला जिल्हा हा बीड जिल्हा पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून बीड जिल्ह्यामध्ये 1 लाखांपेक्षा अधिक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता रक्कम जमा केली जाणार आहे। आता इकडे बघू शकता मी जिल्ह्यांची नावे तुम्हाला वाचून दाखवत आहे। इथून पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचा जर जिल्हा असेल तर आज खुशखबर, समजा तुम्हाला 2,100 रुपये व गॅस सिलेंडरचा हप्ता 830 रुपये मिळणार आहे। जरी मिळत नसतील तरी आता ज्यांना लाडकी बहिणीचा लाभ मिळणार त्यांना देखील 830 रुपये 100% मिळणार आहेत। जरी तुम्हाला मिळत नसतील तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघण्याचं काम करा। त्यासाठी एक छोटंसंच काम आहे, एक छोटेसेच निर्णय सरकारचा आहे। ते जर पूर्ण केलं तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील तुमच्या बँक खात्यात 100% येणार आहेत। तसेच इकडे बघू शकता आता बीड जिल्हा पाहिला। आता पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहिजे आहेत। बीड जिल्ह्यामध्ये मोठी रक्कम ही येणार असून आता लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे, कारण 2,000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम का मिळणार आहे तर एप्रिलचा हप्ता 1,500 रुपये तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी 2,000 रुपयांच्या पुढे ही रक्कम जाते। ही सर्वची सर्व जी काही रक्कम होईल ती तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। आता पुढच्या जिल्ह्यांची देखील नावे सांगणार आहे, त्यापूर्वी इकडे बघा
हे काम जर तुम्ही केलं नाही, एक काम तुम्हाला करावं लागणार आहे. जर ते काम केलं नाही तर एप्रिलचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. होय, कालच अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. जरी तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंत फेब्रुवारीचे पैसे मिळाले, मार्चचे पैसे मिळाले, आतापर्यंत सर्व हप्ते मिळाले, तर हा पण हप्ता मिळून जाईल. मात्र असं नाहीये. काही महिला आता वगळण्यात येणार आहेत. काहींना एप्रिलचा हप्ता कायमचा बंद होणार आहे. कारण यामध्ये तुमचा देखील नंबर लागू शकतो. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये एक अपडेट जाहीर झालेले असून हे काम सर्व महिलांना करावं लागणार आहे. अन्यथा हे काम केलं नाही तर एप्रिलचा हप्ता काय, इथून पुढचे हप्ते देखील मिळणार नाहीत. त्यामुळे आता 2 मिनिटं इकडं एवढी अपडेट बघा, कारण ही महत्त्वाची अपडेट आहे. तुमचे 1500 तर वाचूलाच, पुढील योजनेचे देखील 10-12 हजार रुपये जे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे वर्षाला मिळणार आहेत ते देखील तुमचे पैसे तुमच्याकडे येतील. अन्यथा तुम्ही जर 2 मिनिटासाठी व्हिडिओ जर कट केला तर तुम्हाला मोठा जे आहे ते तोटा पाहायला मिळू शकतो. आता इकडे बघा काय सांगितलेलं आहे. महिलांना सरकारकडून सूचना आलेली असून आता तुम्हाला एक काम नक्की करावंच लागेल, अन्यथा एप्रिलचा हप्ता मिळणार नाही. होय, इथे सविस्तर स्पष्टपणे खाली दिसत आहे. इकडे बघा, सर्वात अगोदर या लाईनीमध्ये इथे थेट स्पष्टपणे सांगितलेलं आहे की अन्यथा एप्रिलचा हप्ता तुमचा जे आहे ती मिळणार नाहीये, बंद केला जाईल. परंतु इथे काय सांगितलं आहे, इथून पुढचे देखील हप्ते तुमचे जे आहे ते जे मिळत होते ते देखील मिळणार नाहीत. खाली बघू शकता, ते देखील मिळणार नाहीत. आता एक मोठे योजनेमध्ये बदल जे आहे ते पाहायला मिळत असून आता हा बदल झालेला आहे. तर लाडक्या बहिणींना एक काम करायचं आहे, अन्यथा एप्रिलचा हप्ता तर मिळणारच नाही. इथून पुढचे हप्ते कायमचे बंद होतील. आता ते कोणते काम आहे ते देखील पाहणार आहोत. तर अजित पवार यांनी काय सांगितलं आहे काल, इकडे बघा. कालच अधिवेशनामध्ये अजित पवार यांनी माहिती दिली आहे की त्यांनी सांगितलं, आता सध्या स्थितीला महिलांना इथून पुढे लक्ष देऊन ऐका, लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही. मात्र आता एक मोठा बदल केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये बदल केले जाणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच ते म्हटले की आता पैसे परत तर घेतले जाणार नाहीत, मात्र इथून पुढचे हप्ते बऱ्याच महिलांचे बंद होऊ शकतात. त्याचं मुख्य कारण हे समोर आलेलं असून आता लाडक्या बहिणींना जर सर्वात अगोदर एप्रिलचा हप्ता मिळवायचा असेल व इथून पुढचे जर हप्ते पाहिजे असतील तर आता एक काम लवकर करायचं आहे. 24 तासाच्या आत हे काम तुमचे पूर्ण झाले पाहिजे. आता ते काम कोणते आहे ते देखील मी सांगत आहे, फक्त शेवटपर्यंत बघा. तर पहिलं काम म्हणजे जो तुमचा मोबाईल नंबर जो काय असेल, इकडे बघू शकता, लक्ष देऊन ऐका कारण एक छोटीशी अपडेट आहे. जो काय तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आता तुम्हाला आधार कार्डशी लिंक करायचा आहे. इकडे बघा, आधारशी लिंक करायचा आहे. जर हे काम तुम्ही केलं तर एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर तर मिळून जाईल. मात्र इथून पुढचे देखील लाडकी बहीण योजनेचे हप्ते, गॅस सिलेंडरचे हप्ते तुमच्या बँक खात्यात जमा केले जातील. जर हे काम तुम्ही पूर्ण केलं नाही तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा केले नाहीये, 2000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम जी येणार आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाहीये, हे लक्षात घ्या. 2000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम तुम्हाला मिळणार नाहीये. तसेच आता अन्नपूर्णा योजना, गॅस सिलेंडरचे 830 रुपये ज्यांना लाभ मिळत नव्हता त्यांना देखील सरकार देणार आहे. त्यासाठी एक छोटंसं काम आहे ते करायचं आहे. इकडे बघा, ते काम लगेच ऐका व 830 रुपयांचा लाभ घ्या. कारण हे 830 रुपये एकदाच नाही तर वर्षातून आता 3 वेळेस देण्यात येणार आहेत. इकडे बघा, 830 रुपये जर आता 3 वेळेस पाहायला गेलं तर मोठी रक्कम ही होऊन जाते. आता आपण जर याला प्लस करून जर पाहिलं तर ही रक्कम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 830 रुपये म्हणजे तुमच्या बँक खात्यात वर्षातून 3 वेळेस आल्यावरती तुम्हाला जे आहे ती 3000 रुपयांपेक्षा अधिकची रक्कम पाहायला मिळू शकते. 3000 रुपयांपर्यंत तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरचेच पैसे येऊ शकतात व लाडकी बहिणीचे काही पैसे मिळून तुम्हाला वर्षाला 20,000 रुपयांपेक्षा अधिकचा लाभ मिळून जाईल. तर काय पाहिजे बहिणीनो, बघू शकता किती रक्कम तुम्हाला वर्षाला मिळणार आहे. ही एक खुशखबर आहे. त्यासाठी व्हिडिओ चुकवू नका, शेवटपर्यंत बघा. त्यासाठी कोणते काम आहे ते तुम्हाला आता सांगणार आहे. ते कोणते काम करायचं आहे ते केल्यावर 100% लाभ मिळून जाईल. आता पुढचे जिल्हे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणारे आपण डावे सांगूयात. तर इकडे बघू शकता, पुढचा जिल्हा म्हणजे आपण जर विचार केला तर यामध्ये भंडारा आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा आता मिळणार असून भंडारा जिल्ह्यामध्ये मोठी रक्कम ही लाडक्या बहिणींना देण्यात येणार आहे. आता इकडे बघू शकता, भंडारा जिल्ह्यामध्ये 1500 रुपये एप्रिलचा हप्ता सर्वात अगोदर येत आहे. तयारी ठेवा, सर्व काही बरोबर आहे का, व्यवस्थित आहे का, लाडकी बहीण योजनेबाबत फॉर्म सविस्तर आहेत का चेक करा. कारण आता 1500 रुपये येत आहेत. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा. भंडारा जिल्ह्यामध्ये 1 लाखांपेक्षा लाडक्या बहिणी बँक खात्यात हे आता पैसे जमा केले जाणार आहेत. आता जिल्ह्यांची नावे वाचून दाखवत आहे. कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर रक्कम येत आहे त्यासाठी व्हिडिओ बघा. आता पहिला जिल्हा आपण पाहिलेलाच आहे, दुसरा जिल्हा आपण भंडारा पाहत आहोत. एकंदरीत विचार केला तर भंडारा जिल्ह्यामध्ये देखील आता मोठी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात वर्ग केली जाणार आहे. तर आता हा झाला दुसरा जिल्हा. आता तिसरा जिल्हा पाहायचा आहे. पहिला बीड जिल्हा, दुसरा भंडारा, तिसरा जर पाहायला गेलं तर तो म्हणजे ठाणे.
या ठाणे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणी बघू शकता 1,500 रुपये आता सर्वात अगोदर एप्रिलचा हप्ता व 830 रुपये अन्नपूर्णा योजना गॅस सिलेंडरचे पैसे जमा केले जाणार आहेत। ही सर्व रक्कम तुमच्या थेट बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे। तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे। ही एक आनंदाचीच बातमी लाडक्या बहिणीसाठी म्हणावं लागेल। आता ही देखील रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणारच आहे। तसेच पुढचे जिल्हे पाहायचे आहेत। आता इकडे बघू शकता या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी देखील 2 लाखांच्या आसपास लाडक्या बहिणी पाहायला मिळत आहेत। 2 लाखांपेक्षा अधिक काही ठिकाणी तर महिला आहेत यांच्या बँक खात्यात ही रक्कम जी आहे ती सरकार माध्यमातून येणार आहे। किती येणार आहे तर 1,500 एप्रिल हप्ता म्हणजेच किती हप्ता 10वा हप्ता तुमच्या खात्यात मार्चचे पैसे फेब्रुवारीचे पैसे मिळाले का हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगा। आता तुम्हाला 10वा हप्ता मिळणार आहे। 10व्या हप्त्याची 1,500 रुपये एप्रिल महिन्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात येणार असून त्या पाठोपाठ 830 रुपये गॅस सिलेंडरचे तुमच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत। तसेच इकडे बघू शकता आता कालच अधिवेशनामध्ये मोठी खुशखबर आलेली असून लाडक्या बहिणींना आता एक चांगला दिलासा मिळणार आहे। पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगायची आहेत। त्यापूर्वी काही ठिकाणी रक्कम देखील वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने पाहायला मिळत आहे। होय इकडे बघू शकता आता तुम्हाला विचार जर केला तर उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हटलेले आहेत तुम्हाला 2,100 रुपये देण्याबाबत एक खुशखबर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेले आहे। इथे सांगितलेलं आहे की जेव्हा राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल तेव्हा लाडक्या बहिणींना दरमहा 2,100 रुपये देण्याचे आश्वासन पूर्ण करू। त्यासाठी कालमर्यादा नाहीये, काम सुरू आहे। आता काम सुरू झालं आहे म्हटल्यावर तुम्हाला 2,100 रुपये लवकरच मिळणार आहेत। एक आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना 2,100 रुपये हे राज्य सरकार मार्फत मिळणार आहेत। इकडे बघा इथे अजित पवारांचा फोटो तुम्हाला दिसत असेल खालती। इथे राष्ट्रवादीचे एक चिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहे व इथे अजित पवार म्हणून एक नाव आहे। ही बातमी जी आहे ती देण्यात आलेली असून आता लाडक्या बहिणींना जेव्हा राज्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल तेव्हा लगेचच 2,100 रुपये हप्ता सुरू होणार आहे। लगेचच तुमच्या बँक खात्यात 2,100 रुपये सरकारच्या माध्यमातून वर्ग केले जाणार आहेत। ही एक आनंदाची बातमी खुशखबर तुमच्यासाठीच म्हणावं लागेल। तर अशा प्रकारची लाडक्या बहिणींना अपडेट होती। रोजची रोज अशाच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। जे पुढचे लाडकी बहीण योजनेचे जिल्ह्यांची नावे सांगायची राहिली आहेत तो व्हिडिओ लवकरच येणार आहे। त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकायचे आहे जेणेकरून तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळेल। व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा। तसेच गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळतात का हो किंवा नाही सांगा व व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिला असेल तर ओके म्हणून एक कमेंट करायचे। ओके म्हणून जर तुम्ही कमेंट केली तर मला लगेचच समजून जाईल की तुम्ही देखील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलेला आहे जेणेकरून तुमच्या जिल्ह्याचे अपडेट सर्वात अगोदर मी देण्याचा प्रयत्न करेल। धन्यवाद।